सन्माननीय सदस्य नाही येत आता सभागृहात। प्राध्यापक राम शिंदे यांनी श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य व संपादक दैनिक सामना यांच्या विरुद्ध उपस्थित केलेल्या विशेषाधिकार भंग व अवमान प्रकरणी माझा निर्णय मी वाचते आहे। सन्माननीय सदस्य प्राध्यापक राम शिंदे यांच्याद्वारे श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य तसेच दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांनी विधानमंडळ व विधानमंडळाचे सदस्य यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना दिनांक 2 मार्च 2023 रोजी विधान परिषद सभागृहात उपस्थित केली होती। या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेता मी श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांचा खुलासा 7 दिवसात प्राप्त करून घेऊन पुढील निर्णय सभागृहास अवगत करेन असे सांगितलेले होते। त्यानुसार नैसर्गिक न्याय तत्वानुसार श्री संजय राऊत यांची बाजू जाणून घेण्यासाठी दिनांक 3 मार्च 2023 रोजी पत्रान्वये त्यांचा लेखी खुलासा दिनांक 9 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6:30 पर्यंत सादर करण्यास मी त्यांना सूचित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 7 मार्च 2023 रोजीच्या पत्रान्वये त्यांनी या प्रकरणी सविस्तर खुलासा सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती। त्यांनी केलेली विनंती मान्य करून त्यांना या प्रकरणी सविस्तर खुलासा सादर करण्यासाठी दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढवून दिली होती। आता त्यांचा संपूर्ण खुलासा मी वाचलेला आहे, अभ्यास केलेला आहे। श्री संजय राऊत यांनी सादर केलेला खुलासा मी विचारात घेतला आहे। त्या अनुषंगाने विशेष अधिकारासंदर्भात संविधानातील अनुच्छेद 194 मधील घटनात्मक तरतुदी, आरस्किन मे यांची संसदीय कार्यपद्धती विशद करणारा ग्रंथ, मेसर्स कौल व शकधर या संसदेच्या कार्यपद्धतीच्या संदर्भ ग्रंथातील, त्याचप्रमाणे राज्यसभा ॲट वर्क या राज्यसभेच्या संसदीय कार्यपद्धतीच्या संदर्भ ग्रंथात पृष्ठ 233 व 234 वर विशद केलेली संसदीय कार्यपद्धती यांचा मी सर्वंकष विचार केला आहे। त्या अनुषंगाने श्री संजय राऊत हे राज्यसभा सभागृहाचे सदस्य आहेत व अशा प्रकारे ज्या वेळेला विधान परिषदेच्या एखाद्या सदस्यांद्वारे राज्यसभेच्या सदस्यांविरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची बाब विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित करण्यात येते, त्यावेळेस अवलंबित करण्याच्या याची कार्यवाही संसदीय कार्यपद्धती विशद करणाऱ्या कौल व शकधर या संदर्भ ग्रंथातील पृष्ठ क्रमांक 327 7वी आवृत्ती मधील परिच्छेदात तपशीलवार नमूद करण्यात आली असून ती खालील प्रमाणे आहे। अकॉर्डिंगली, when a question of breach of privilege or contempt of the house is raised in either house in which a member, officer or servant of other house is involved, the procedure followed is that presiding officer of the house in which the question of privilege is raised refers the case to the presiding officers of the other house only if he or she is satisfied on hearing the member who raises the question or on pursuing any document where the complaint is based on document that a breach of privilege has been committed. Upon the case being so referred, it is the duty of the presiding officer of the other house म्हणजे आता या केसमध्ये विधान परिषद, to deal with the matter in the same ways as if it were a case of breach of privilege of that house or a member thereof. Thereafter, the presiding officer communicates to the presiding officer of the house where the question of privilege was originally raised a report about the inquiry, if any, and the action taken on the reference. Where a contempt or a breach of privilege has been committed by a member of parliament against a state legislator or by a member of state legislator against parliament or legislator of another state, a convention is being developed to the effect that when a question of breach of privilege is raised in any legislature in which a member another legislator is involved, the presiding officer refers the case to the presiding officer, the legislator to which the member belongs, and the latter deals with the matter in the same ways as if it were a breach of privilege of that house, unless on hearing the member who raises the question or pursuing any document where the complaint is based on a document, the presiding officer is satisfied with no breach of privilege has been committed to the matter is too trivial to be taken notice of, in which he may dissolve or she may dissolve the motion of breach of privilege. या अनुषंगाने लोकसभेच्या तसेच राज्यसभेच्या विशेष अधिकार समित्यांनी दिनांक 23 ऑगस्ट 1954 रोजी एकत्रितरित्या संसदेच्या दोन्ही सभागृहांना सादर केलेल्या अहवालात नमूद केलेली व संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्य केलेल्या कार्यपद्धती, त्याचप्रमाणे दिनांक 27 सप्टेंबर 1956 रोजी सर्व राज्यांच्या पीठासीन अधिकारी परिषदेत स्वीकारण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने अशी संसदीय प्रथा रूढ झाली आहे की जर राज्य विधानमंडळातील एका सभागृहाच्या सदस्याने
दुसऱ्या सभागृहाच्या सदस्याच्या विरोधात किंवा संसद व अन्य राज्य विधानमंडळाच्या सदस्याविरोधात विशेष अधिकार भंग व अवमान केल्याची बाब उपस्थित केल्यावर प्रथम दर्शनी त्यात तथ्य दिसून येत असल्यास ज्या सदस्याविरोधात विशेष हक्कभंग सूचना दाखल केली आहे तो सदस्य ज्या सभागृहाचा सदस्य असेल त्या सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याकडे त्यावरील निर्णयासाठी ही बाब पाठवण्यात येते। उपरोल्लेखित सुप्रस्थापित रूढ संसदीय प्रथा व कार्यपद्धतीचा विचार करून मी श्री संजय राऊत यांनी सादर केल्यावर खुलाशावर विचार केला। त्यावरून मला असे दिसून आले आहे की संजय राऊत यांनी सभागृहाच्या नेमण्यात आलेल्या विशेष अधिकार समितीवर, समितीच्या निपक्षपातीपणावर व एकूणच समितीच्या कार्यवाही व प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे। संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य असूनही विधान परिषद विशेष अधिकार समितीच्या कार्यवाहीबद्दल त्यांनी संशय निर्माण करणे अपेक्षित नाही। या पार्श्वभूमीवर त्यांचेद्वारे विधान परिषदेच्या विशेषाधिकार समिती संदर्भात खुलाशामध्ये व्यक्त केलेल्या मतांशी मी पूर्णतः सहमत होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांचा खुलासा मला उचित व समाधानकारक वाटत नाही आणि म्हणून या प्रकरणी रूढ संसदीय प्रथा व परंपरा याचा विचार करता तसेच भारतीय संसदेची दोन्ही सभागृहे व राज्य विधान परिषद सभागृह याच्यातील संसदीय समन्वय राखण्याचे माझे उत्तरदायित्व याचा विचार करून श्री संजय राऊत राज्यसभा सदस्य व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक यांच्या विरुद्ध उपस्थित विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना मी राज्यसभेचे माननीय सभापती तथा माननीय उपराष्ट्रपती यांच्याकडे पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवते। धन्यवाद।